आज आपण पहिल्या पॉडकास्टला सुरुवात करत आहोत, फ्लटरच्या पॉडकास्टला. आणि आज आपल्यासोबत आहे सिद्धेश थोरात. हो, फुल टाईम वर्क फ्रॉम होम. लॉग इन 10 सकाळी 10 वाजता करायचं आणि लॉग आउट सायंकाळी 7 वाजता करायचं. म्हणजे तुझी फ्लटरची जर्नी कशी होती त्याबद्दल आधी बोलूया आणि मग तू कसं अप्लाय केलं ते आम्हाला सांगशील. पण मला प्लेस व्हायचंच नव्हतं, मला फक्त आपलं नॉलेज टेस्ट करायचं होतं कोणत्या लेवलला आपण सध्या चालू आहे. फर्स्ट पहिलाच इंटरव्ह्यू होता, आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू. तुला नवीन गोष्ट शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तू सर्च करतोस, त्याच्यामुळे तुला आमच्या कंपनीत काही इश्यू येणार नाही. लास्टला ते बोलले होते, अच्छा मी तुला प्रॉब्लेम झाले तू स्वतः फाइंड आउट करू शकतो. म्हटलं सर तुम्ही माझे ॲपच बघितले नाही आणि तुम्ही मला डार्टचं पण काही विचारलं नाही. म्हटलं सर बट ऑलरेडी बिल्ड झालेला प्रोजेक्ट 85% प्रोजेक्ट बिल्ड झाला आहे. खूप अवघड टास्क असतात कंपनीचे, सुरुवातीला जॉईन केलेले दिवस चांगले नसतात. त्यांनी विचारलं कुठपर्यंत आलं, सर म्हटलं इथे. ते बोलले कधीपासून अडकला आहे तू, म्हटलं 2 वर्षापासून. डेडिकेशन. अरे सेकंड इयर आणि म्हणजे पास आउट होईपर्यंत 2.5 वर्ष एक्सपिरियन्स ऑलरेडी असेल. मग ते बोलले की सिद्धेश आता हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे, याच्या पुढचा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर मल्टिपल डेव्हलपर्स काम करत आहेत, तुला त्या प्रोजेक्टला मी आता शिफ्ट करतोय. क्या बात. आणि सर हा जो याच्यामध्ये कोड टू वेब सुपर एक्स आपल्यासाठी एक बेस्ट प्लॅटफॉर्म म्हणता येईल. त्याच पॉइंटवर येणार होतो की तर कोड टू वेबची जर्नी टर्निंग पॉईंट म्हणजे लाईफच बदलला डायरेक्टली. एक गोष्ट सांगता येईल मला, कारण अनबिलिव्हेबल होतं फॅमिलीसाठी. खरंच आहे. खूपच छान. म्हणजे ऐकायला तर खूप आवडतंय की सगळं सांगतो असं होतंय, बट टाइम लिमिट असल्यामुळे फॅमिलीला ट्रस्ट होतच नाही. हा इतक्या लेवलला गेला कसं काय डायरेक्टली, कारण कंपनी लागली 20 तारखेला जॉईनिंग, SPQचा रिझल्ट लागला त्याच्यानंतर 10 दिवसांनी 9.5चा पॉईंटर आला. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे कोड टू वेबच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आता मित्रांनो, तुम्ही बघितलं असेलच की आपण इतर ज्या कंपन्या आहेत, जसं की जावावरती काम करणाऱ्या झाल्या, पायथनवरती काम करणाऱ्या झाल्या, स्प्रिंग बूट वगैरे, या कंपन्या रिलेटेड आपण खूप लोकांकडनं ऐकलं. रादर आपणही त्या रिलेटेड पॉडकास्ट शूट केले ज्या कॅम्पसमध्ये कंपन्या येत होत्या. पण मित्रांनो, खरं चॅलेंजिंग टास्क असतं जेव्हा तुम्ही ऑफ कॅम्पस कुठल्या कंपनीसाठी ट्राय करता. एखाद्या फ्रेमवर्कवरती तुम्ही काहीतरी शिकता आणि त्या फ्रेमवर्कवरती जेव्हा काम करायची वेळ येते त्यावेळेसचा नेमका इंटरव्ह्यू कसा असू शकतो, तेव्हा राऊंड्स किती होतात, आणि ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यू देणे म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच राऊंडचा काउंट वाढलेला असतो. म्हणजे कॅम्पसमध्ये जर 2 राऊंड होत असेल तर ऑब्व्हियसली ऑफ कॅम्पसमध्ये 3-4 राऊंड होण्याचे देखील चान्सेस असतात. तर ऑफ कॅम्पसमध्ये जास्त कन्फ्युजन असतं की प्रत्येक कंपनीचं सिनारिओ वेगळा असतो, त्यांची इंटरव्ह्यू घेण्याची पद्धत वेगळी असते. सो जर तुम्ही स्टुडंट म्हणून ऑफ कॅम्पस जर कोणत्या कंपनीचा विचार करत असाल तर आम्ही हा प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत ऑफ कॅम्पसचे इंटरव्ह्यू कसे होतात आणि ते कशा पद्धतीने ह्या कंपन्या क्रॅक करायच्या, यासाठी आम्ही तुमचा फायदा कसा होईल यासाठी हे नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू केलं आहे. आता ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आम्ही जी फ्रेमवर्कची बॅच घेतो, ज्यामध्ये आम्ही फ्लटर फ्रेमवर्क शिकवतो आणि ॲप डेव्हलपमेंटसाठी हे फ्रेमवर्क उपयोगाचं आहे. क्रॉस प्लॅटफॉर्म ॲप बनवले जातात फ्लटरमध्ये. सो आपले स्टुडंट जे पहिल्या बॅचपासून आपल्यासोबत आहेत, म्हणजे फ्लटरचे काही पहिल्या बॅचला होते, सेकंड बॅचला होते, सो असे स्टुडंट जे रिसेंटली प्लेस झालेत कंपन्यांमध्ये, त्या सगळ्यांनी ऑफ कॅम्पसच अप्लाय केलं होतं. सो त्यांचा इंटरव्ह्यू कसा झाला, फ्लटरमध्ये किंवा ॲप डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे किंवा कंपनीमध्ये काम करायचं आहे, यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या पॉईंटवर फोकस करायला पाहिजे, रेझ्युमे आपला कसा असला पाहिजे आणि कंपनीमध्ये काम करण्याचं वातावरण कसं असतं, या सगळ्याच गोष्टींवरती आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सो आज आपण पहिल्या पॉडकास्टला सुरुवात करत आहोत, फ्लटरच्या पॉडकास्टला. आणि आज आपल्यासोबत आहे सिद्धेश थोरात. आता सिद्धेशबद्दल एक चांगली गोष्ट सांगायला गेलं तर सिद्धेश आत्ता सेकंड इयरला आहे आणि त्याच्याकडे एक ऑफ कॅम्पस कंपनी आहे. ही त्याच्यासाठी किती कौतुकाची गोष्ट आहे ती तर त्याला माहीत असेलच, बट आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्याकडे आलेला फर्स्ट इयरचा स्टुडंट सेकंड इयरलाच ऑफ कॅम्पस प्लेस होतो आहे आणि फ्लटरच्या कंपनीमध्ये, आणि तो IT इंडस्ट्रीमध्ये आता त्यांनी पाऊल टाकलेलं आहे, त्याचं कामही सुरू झालं आहे. चला तर त्याची एक्साइटिंग जर्नी आपण ऐकून घेऊया त्याच्याच तोंडून. हॅलो सिद्धेश. हाय सर. सो माझं नाव सिद्धेश राजेंद्र थोरात. मी PVPIT बावधन या कॉलेजमधून सध्या कम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री परस्यू करत आहे आणि मी सध्या आहे सेकंड इयरला. सो मी ज्या कंपनीत प्लेस झालो त्या कंपनीचं नाव आहे बृहत इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. ओके. आणि सध्या मला रिमोट वर्किंग आहे. अच्छा, पण त्यांचं लोकेशन वगैरे काय? हो, तर ती जी कंपनी बेसिकली स्टार्टअप कंपनी आहे ती, त्यांचं लोकेशन प्रॉपर रांचीचं आहे. ओके. परंतु रिमोट वर्किंगसाठी मला त्यांची ऑफर आली होती. म्हणजे फुल टाइम वर्क फ्रॉम होमच असणार आहे? हो, फुल टाईम वर्क फ्रॉम होम. लॉग इन 10
सकाळी 10 वाजता करायचं आणि लॉगआउट सायंकाळी 7 वाजता करायचं. अरे वा, एवढा चांगला टाइम टाइम ड्युरेशन. आणि लास्टला ज्यावेळेस हे सगळं झालं त्यावेळेस मॅमने बोलले की तुला लंच टाइम असेल तो असेल तुला 1 ते 3 मध्ये कोणता पण तू 1 आवर तुझ्या अकॉर्डिंग घेऊ शकतो. ओके. आणि बोलले की कंपनीचं जास्त प्रेशर वगैरे काही नसणार आहे, सो चिलमध्ये एन्जॉय कर कोडिंग तुझी काय असेल ते आणि तुझ्या ज्या कॉन्सेप्ट तुला माहिती असतील त्या एक्सप्लोर कर प्रोजेक्टमध्ये. वा, म्हणजे मग आता तू कसं म्हणजे अप्लाय केलं ह्या कंपनीला? आता ते ऑफ कॅम्पसच ऑब्व्हियसली तू अप्लाय केलं, लिंक्डइन थ्रू वगैरे केलं असेल ते आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे तू अप्लाय कसं केलं, तुझा रेझ्युमे वगैरे कसा होता, म्हणजे तुझी फ्लटरची जर्नी कशी होती त्याबद्दल आधी बोलूया आणि मग तू कसं अप्लाय केलं ते आम्हाला सांगशील. ओके. सो इनिशियली ज्यावेळेस बॅच सुरू होती त्यावेळेस लाईक स्टेट मॅनेजमेंटला स्टार्ट होणार होती. आय थिंक विथ जे स्टेट मॅनेजमेंट आपलं झालेलं होतं त्यावेळेस. आणि मला मग हे कोर्टिवेबचे मेंटर्स वगैरे सांगायला लागले की प्रज्वल दादा वगैरे असतील की तू कुठेतरी सिद्धेश अप्लाय कर. मग मी त्यांना सोर्स विचारले की कुठून अप्लाय करू वगैरे ते जरा विचारलं. आणि मग मी इंटर्नशालावरती असेल, लिंक्डइनवरती असेल, प्रोफाईल जरा स्ट्रॉंग चांगल्या लेवलची प्रोफाईल केली. प्रोजेक्ट्स ऑलरेडी त्यात ॲडेड होते माझे. काही जे ॲप्स बनवले होते मी त्यात लिंक्डइनला मेन्शन केलेले होते. मग यांना मेंटर्सला विचारलं की प्रोफाईल वगैरे कशी स्ट्रॉंग करावी वगैरे. आणि त्यानंतर मग मी इंटर्नशालावरती अप्लाय करत होतो इनिशियली. लाईक 1-2 जानेपासून सुरुवात केली होती मी 2025 पासून अप्लाय करण्यासाठी. त्यानंतर मग रिप्लाय येत गेले, त्यांनी टास्क दिले मला. मी प्रॉपर त्यांनी त्यांनी टाइम लिमिट लावून दिलेला होता की तुला एवढ्या दिवशी एवढ्या वेळातच तुला ते इन बिटवीन तुला ते टास्क पूर्ण करायचं आहे. सो असे मल्टिपल त्यांनी API मला प्रोव्हाइड केले होते. त्यानंतर ते बोलले की असा UI बनवून दे तुझ्या अकॉर्डिंग कस्टमाइज, त्यात API बाइंड करून आम्हाला तू गिटची लिंक दे. गिट येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे जे ऑलरेडी क्लासमध्ये आपलं प्रॉपर झालेलं होतं त्याचं कसं काय क्लोन कसं करता इनिशियली कसं व्हर्जन कंट्रोल सिस्टम. आणि त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्या असं फाईल काय डायरेक्टली कॉपी पेस्ट करत नाहीत. ते गिटवर आपण आपला कोड पुश करतो, जे घेणार ते पुल करतात कोड. सो गिट महत्वाचं आहे. ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या लवकर गिट वगैरे शिकला होतात ऑलरेडी. ठीक आहे. मग पुढे कसं, म्हणजे तू अप्लाय केला आणि त्यांनी टास्क दिलं? हो, अप्लाय केलं मी. 2-3 कंपनींना बेसिकली अप्लाय केलेलं होतं. त्यांनी टास्क दिलं, मी पूर्ण करत गेलो. आणि त्यानंतर 17-18 तारखेला आय थिंक त्यांचा मला मेल आला डायरेक्टली. 3-4 वाजता आला असेल की तुझा सायंकाळी 7:30 वाजता इंटरव्ह्यू शेड्यूल आहे, तुला टाइम ओके का नाही आम्हाला एकदा सांगशील कन्फर्म. माझं त्यांनी प्रोफाईल वगैरे इनिशियली बघितलं असेल, रेझ्युमे ओव्हरव्ह्यू केला असेल, प्रोजेक्टची मी लिंक पण दिली होती त्याच्यामध्ये. सो ते डायरेक्टली व्हिजिट करू शकतात प्रोजेक्टला, पब्लिक होती रिपॉझिटरी. सो त्यांनी प्रोजेक्ट वगैरे बघितला असेल ऑलरेडी. त्यांनी मला 7:30ला इंटरव्ह्यू शेड्यूल केला. मग तेव्हा मी म्हटलं ओके, आय डोंट हॅव एनी इश्यू. मग ज्यावेळेस 7:30ला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणालाच काही बोललो नव्हतो मी. सेकंड इयरला होतो, ज्याला पण बोलायला गेलो तो बी लाईक की तू जरा थांबून घे, नेक्स्ट इयरला ट्राय कर, लवकर होतंय. पण मला प्लेस व्हायचंच नव्हतं. मला फक्त आपलं नॉलेज टेस्ट करायचं कोणत्या लेवलला आपण सध्या चालू आहेत. मग नॉलेज टेस्ट करण्यासाठी म्हटलं ते क्वेश्चन विचारतील, आपण आन्सर देऊ, आपल्याला एक्सपिरियन्स येईल जरा. त्याच्यामुळे मी एकदम फ्री माइंडेड मध्ये तो इंटरव्ह्यू, तुला भीती नव्हती की मला प्लेस व्हायचं काहीच वाटत नव्हतं. सो 7:30ला ज्यावेळेस इंटरव्ह्यू सुरू झाला, जरा त्यांनी थोडंसं ठीक आहे डोंट वरी, इतकं काही प्रेशराईज होऊ नको. आधी थोडी भीती वाटत होती. पहिलाच इंटरव्ह्यू होता, आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू. मग बोलले की ठीक आहे सिद्धेश, आधी इंट्रोडक्शन दे तुझं. मग मी त्यांना नाव वगैरे, कॉलेज वगैरे सांगितलं. त्यानंतर कॉलेजचं बॅकग्राऊंड सांगितलं, कोणत्या डोमेनमधून आहे, कोणत्या इयरला आहे. सेकंड इयरला ऐकून ते जरा त्यांना स्ट्रेंज वाटलं की खरंच तुला फ्लटर येतं का. मग ते डाऊट घ्यायला लागले होते माझ्यावरती. पण बोलले तू प्रोजेक्ट केलेत ना. हां म्हटलं सर मीच केलेत ते. मग इनिशियली ते झालं. मग त्यांना मग मी पॉईंट सांगितला माझा फर्स्ट इयरचा, तो होता 9.82चा. ते डायरेक्ट इम्प्रेस. मग ते बोलले की तू मॅनेज कसं काय केलं हे सगळं. त्यांनी ते बोलले की रेझ्युमे बघितला तुझा, तू हे कोडिंगचं पण मॅनेज करतोय. युनिव्हर्सिटी त्यांना माहिती नोन होती ऑलरेडी. ते बोलले कसं मॅनेज करतो. मग त्यांना मी त्याचा सगळा फ्लो सांगितला की सर मी फक्त एक्झामच्या 1-2 वीक आधी करून होतं सर माझ्याने काही. त्यांना त्याच्यामुळे त्यांना लाईक IQ वरती पण जरा चांगला ट्रस्ट झाला. मग त्यानंतर इंट्रोडक्शन वगैरे दिलं आणि त्यांनी मग फ्लटरपासून सुरुवात केली की का फ्लटरमध्ये अशी काय स्पेशालिटी होती जी तू चूज केली वगैरे. मग मी फ्लटरचा ऑप्टिमाइज परफॉर्मन्स, तुम्ही लेक्चरला सांगितलेलं विडजेट ट्री, रेंडरिंग ट्री, त्या गोष्टी कम्पेअर करून, इलेमेंट ट्री, त्यानंतर त्याच्या गोष्टी होतात. मग का ऑप्टिमाइज आहे की ती कम्पेअर करतं की आधीची जी इनिशियल गोष्ट आहे ती ऑलरेडी बिल्ड झाली आहे की नसेल तरच, अदरवाईज ॲज इट इज ते ठेव, त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स ऑप्टिमाइज आहे. मग त्यांना वाटलं की तू हे कुठून बघितलं, लाईक तुला हे कुठून समजलं, फ्लटर तर तुला पर्यंत सांगत होतास. मग त्यांना मी सांगितलं की सर मला डॉक वाजायची हॅबिट आहे. म्हटलं म्हटलं मी गुगलला काही पण असलं की तिथं सर्च करतो डॉकवरती की अशा गोष्टी आहेत, आणि मग तिथून मला अंडरस्टँडिंग होत चालतं आणि एन्जॉय करतो सर म्हटलं मी त्या गोष्टींना, आणि अप्लाय करतो म्हटलं, इम्प्लिमेंट करतो रिअल लाईफमध्ये वगैरे.
त्यांना ती गोष्ट खरंच आवडली. ज्यावेळेस लास्टला माझी HR राऊंड झाला त्यावेळेस त्यांना हीच गोष्ट, तुला नवीन गोष्ट शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तू सर्च करतोस त्याच्यामुळे तुला आमच्या कंपनीत काहीच इश्यू येणार नाही, लास्टला ते बोलले होते. सो त्यांनी नंतर ते झालं, पहिला क्वेश्चन हा विचारला, इंट्रोडक्शन झालं असेल इनिशियली, त्यानंतर बोलले की फ्लटरबद्दल तुला सांग जरा काय असेल ते. नंतर मग त्यांनी प्रोजेक्ट, कारण मी सेकंड इयरला बोललो होतो आणि त्याचा डाऊट आला होता की याने प्रोजेक्ट खरंच केलेत का, मग त्यांनी नॉलेज, हां राईट. पण मला भीतीच नव्हती काही, मी म्हटलं काही पण विचारा सर, काही पण म्हणजे काही पण, डार्ट असेल फ्लटर असेल कुठून पण काही पण विचारा. मग त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली डिपेंडन्सीज पासून प्रोजेक्टमध्ये जे करतो. म्हणे तुला पबस्पेक माहिती का सिद्धेश, म्हणे काय गोष्ट आहे. तुम्ही बोलले होते की तुम आए नाही यहाँ पे, तुम तो लाए गए हो. इंटरव्ह्यू ड्राईव्ह करणे. 2 मिनिटं जरा थांबलो, मग सुरू केला मस्त की पबस्पेक. त्याने फक्त पबस्पेक एवढंच बोलला, मी लगेच pubspec.yaml डिपेंडन्सीज म्हटलं सर आपण त्या इम्पोर्ट करतो का करतो, रिसेंटली मी यूज केला म्हटलं. मग सांगतो की सर तुम्ही ज्या बनवायला दिलं होतं का म्हटलं, जरा परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी मी गुगल फॉन्ट ही डिपेंडन्सीज यूज केली होती सर. म्हटलं ती इम्पोर्ट करताना आपण 2-3 वेने करू शकतो म्हटलं, टर्मिनलने फ्लटर पब कमांड, तशी कमांड टाकू शकतो, किंवा आपण गुगलला जाऊन ती डिपेंडन्सी सिलेक्ट करून आणि pubspec.yaml फाईलमध्ये आपण पेस्ट करू शकतो. त्यांना हे पण सांगितलं अजून की जी कॉपी करतो आपण ती एक्झॅक्ट मॅच होईल याची गॅरंटी नसते, पण कमांड लाईनने जी दिली ती आपल्या व्हर्जनला म्हणजे कम्पेअर करते आणि प्रॉपर त्याच्या अकॉर्डिंग. मग त्यांना ट्रस्ट झाला की याने खरंच प्रोजेक्ट ॲक्च्युअलमध्ये केलेत. मग त्यांना हे समजलं, ओके ओके म्हणे, नाईस नाईस ग्रेट सिद्धेश म्हणे, या एजमध्ये तुला इथं या लेवलचं नॉलेज आहे, प्लस तू कॉलेजचा हा पॉइंटर मेंटेन केला म्हणे, नेक्स्ट लेवल आहे म्हणे. त्यांना ती गोष्ट आवडली. कमाल आहे. हां. मग त्यांनी नंतर मला विचारलं की तुला मग स्टेट मॅनेजमेंट माहिती आहे का. त्यांनी डायरेक्टली मधले इन बिटवीन क्वेश्चन डायरेक्ट ड्रॉप केले. मग त्यांच्या प्रोजेक्टचं विचारलं त्यांनी डायरेक्टली. सर म्हटलं हां सर स्टेट मॅनेजमेंट मला माहिती आहे रिसेंटली. सर म्हटलं मला इनहेरिटेड विथ जे स्टेट मॅनेजमेंट माहिती आहे म्हटलं, मी सध्या शिकून राहिलो त्याच्या पुढचं एक एक गोष्ट, पण मी आता रिसेंटली अप्लाय केलं होतं म्हटलं सर. मग ते बोलले ठीक आहे, पण आपल्या कंपनीमध्ये आपण ब्लॉक स्टेट मॅनेजमेंट आणि क्युबिट स्टेट मॅनेजमेंट सध्या यूज करतोय आपण आपल्या कंपनीमध्ये. ठीक आहे सर म्हटलं, मला तुम्ही वेळ द्या म्हटलं 1 दिवस, आणि 1 दिवसात मी करतो म्हटलं प्रिपेअर लगेच. बरोबर. आणि त्यांना हे ट्रस्ट काय झाला, इनहेरिटेड जे तुम्ही जे शिकवलं होतं, इंटरनल कोणती पण गोष्ट इंटरनल, बस जे शिकवलं आगल्या दिवशी शिकवलं होतं, इंटरव्ह्यू नेक्स्ट डेला होता, पटापट सगळं सांगून टाकलं डायरेक्टली. ते बोलले एवढं माहिती आहे स्टेट मॅनेजमेंटचं. मग त्यांना स्टेट वगैरे तिथून अशा ठिकाणी हे यूज करतात म्हटलं सर. त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्यांनी ब्लॉक स्टेट मॅनेजमेंट आणि त्यांनी लक्षात ठेवलं. मग त्याचा प्रॉब्लेम मला नंतर आला, मी बोलून तर गेलो फ्लोमध्ये की मला 1 दिवसात त्यांनी जॉईनिंग नंतर त्यांनी 1च दिवस दिला मला, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट केटी आणि डायरेक्ट कामाला सुरुवात. म्हणजे नॉलेज ट्रान्सफर, म्हणजे ऑलरेडी चालू असलेल्या प्रोजेक्टवरती जर तुम्हाला साईन केला प्रोजेक्ट, तर तुम्हाला त्या नॉलेज ट्रान्सफर करायला पाहिजे त्या प्रोजेक्टचं. सो तो जो एम्प्लॉई कोणी असेल त्या टीममधले ते तुम्हाला नॉलेज ट्रान्सफर करतात, म्हणजे त्या प्रोजेक्टचा फ्लो वगैरे ते सगळ्या गोष्टी सांगतात. याला केटी म्हणतात. ठीक आहे, चलो कंटिन्यू. सो त्यांनी फ्लटरचं नॉलेज तर माझं टेस्ट केलं, याने खरंच ॲक्च्युअल प्रोजेक्ट केलेत. मग ते बोलले की तुझा मोठा प्रोजेक्ट कोणता होता. म्हटलं सर मेडिकल हेल्थ केअरचा. त्यांनी रिझ्युमे बघितला. त्यांनी मग जावा, माझ्या रिझ्युमेमध्ये 2 प्रोजेक्ट मेडिकल हेल्थ केअरचे, जो मी जावाच्या सुपर एक्सला बनवलेला होता एक, आणि दुसरा म्हणजे फ्लटरला, 2 मेडिकल डोमेनचे होते. ते बोलले का असं तू लाईक का केलं असेल. म्हटलं सर मला इंटरेस्ट होता सगळ्यात पहिली गोष्ट, पण जावाचा प्रोजेक्ट हा माझा पहिला होता ज्यात एकदम बेसिक होतं, पण मला ॲडव्हान्स काही बनवायचं होतं म्हटलं, आणि ही वेबसाईट होती मला ॲपमध्ये कन्वर्ट करायचं होतं म्हटलं सर. ॲडिशनल फंक्शनॅलिटीज मी ॲड केल्या फ्लटरच्या ॲप्लिकेशनमध्ये, आणि त्याच्यामुळे फ्लटरचा ॲप म्हणजे चांगल्या लेवलला नेक्स्ट लेवल बनवलं म्हटलं सर मी ते ॲप. मग ते बोलले की अच्छा मग काय फीचर्स ॲड केले तू. मग तिथून त्यांनी प्रोजेक्टवरती जरा डायव्हर्ट झाले त्या ठिकाणी. मग ठीक आहे म्हटलं सर, मग त्याच्यामध्ये मी अपॉइंटमेंट बुकिंग सिस्टीमचे हे केली म्हटलं. त्यानंतर आपण प्रिस्क्रिप्शन वगैरे काय असतील ते पेशंटला. त्यानंतर सपोज म्हटलं आपण जर पेशंटला त्या लेवलचे मेडिसिन दिल्यानंतर तब्येत ठीक नाही झाली, तर आपण त्यांना पुन्हा हे करू शकतो, एडिट करून पुन्हा त्या पेशंटसाठी ह्या गोष्टी. तेव्हा त्यांना मॅप झालं की हा रिअल टाईम खरंच यांनी प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंटेशन केलं आहे. म्हटलं सर प्लस मी याच्यामध्ये एक चॅट ॲप्लिकेशन बनवलं होतं सर म्हटलं. मग ते पण मी ते ॲक्च्युअल त्याच्यावर वर्क नव्हतं केलं, कारण टीममध्ये प्रोजेक्ट केला होता, दुसऱ्या मेंबरने केला होता. आमच्या टीममध्ये 4 जण होते. या सुपर एक्सलाच तुम्ही सुपर एक्सलाच प्रोजेक्ट. सो त्यांना म्हटलं सर चॅट ॲप्लिकेशन, बट मी दुसऱ्या माझ्या ग्रुप मेंबरने. मग त्या लक्षात आलं अच्छा प्रोजेक्ट ग्रुपमध्ये करायचं, तुला एक्सपिरियन्स आहे मीन्स लाईक. मग त्यांनी विचारलं की कसा करायचं तुम्ही ग्रुपमध्ये, कसा मॅनेज केला. म्हटलं सर मी मॉड्यूल डिवाईड करून घेतले आणि मॉड्यूलच्या अकॉर्डिंग आणि बाइंडिंग नंतर केली. म्हटलं मी आणि माझ्यासोबतचा जो प्रोजेक्ट पार्टनर होता वरून, आम्ही दोघांनी मिळून त्याची बाइंडिंग केली होती प्रॉपर. मग त्यांना म्हटलं सर आम्ही बाइंडिंग केली आणि मॉड्यूल घेतले होते म्हटलं, गीटवरून घेतले होते. मग त्यांनी ओके गीटचं पण तुला नॉलेज आहे मीन्स. हां सर आहे म्हटलं, काही इश्यू नाही त्याचा. मग प्रोजेक्ट वगैरेचं डिस्कशन झालं. मग
सगळे क्वेश्चन झाले होते, ऑलमोस्ट प्रोजेक्ट झाला होता, नॉलेज टेस्ट झालं होतं. मग त्यांनी लॉजिकल साईडला आले जरा. मग त्यांनी मला दिला एक लॉजिकल क्वेश्चन, की बोलले की सपोज सिद्धेश एक ॲरे घे. म्हटलं हां ठीक आहे सगळं. मग त्याच्यामध्ये जो सेकंड टाइम जो एलिमेंट रिपीट होईल का तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ओके. तर डार्ट पॅड ओपन कर, स्क्रीन शेअरिंग कर आणि करून दाखव मला काय असेल ते. मग त्यांना एक गोष्ट तर माहिती होती, फ्लटर ज्या डार्टमध्ये ॲरे नाही आहे. मग त्यांना म्हटलं सर पण एक सांगू का, म्हटलं हां बोल ना. बोलले सर नाही करू शकत म्हटलं, कारण त्याच्या ॲरेची कॉन्सेप्टच नाही आहे म्हटलं. त्याच्याऐवजी आपण लिस्ट वगैरे यूज करू शकतो. अच्छा अच्छा नाही का, मीन्स यूज नाही केला का सर, कॉन्सेप्टच नाही म्हटलं ती ॲरेची. अच्छा अच्छा ठीक आहे बोलले. मग त्यांनी बोलले की ठीक आहे आता एक काम कर, मग तुझं जावा पण झालं आहे तर नॉर्मल अप्रोच सांगशील तू की कशा पद्धतीने तू याला टॅकल करशील किंवा. म्हटलं सर इझी आहे म्हटलं, काही नाही. फॉर लूप घ्यायचा, बाहेर तो एलिमेंट आधी डिक्लेअर करून घ्यायचा, स्टोअर करून घ्यायचा, आतमध्ये काउंटर लावून द्यायचा आणि जर सेकंड टाइम काउंट इक्वल टू असेल तर तो एलिमेंट रिमूव्ह करून द्यायचा. त्यांना ते इमॅजिनेशन आणि काहीच नाही याच्यात. म्हणजे त्यांनी क्वेश्चन विचारला, मी आन्सर देत गेलो. क्वेश्चन विचारला, आन्सर. एक पण क्वेश्चन अवॉइड झालाच नाही डायरेक्टली. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ते क्वेश्चन विचारायचे, थांबायचो मी नाही, ते थांबवायचे. थांबूया मिनिटाला नेक्स्ट क्वेश्चन विचारतो. सगळं झालं होतं सर. मग सगळं ऑलमोस्ट इंटरव्ह्यूचा फ्लो वगैरे त्यांना आवडला. म्हटलं सर तुम्ही माझे ॲपच बघितले नाही आणि तुम्ही मला डार्टचं पण काही विचारलं नाही. म्हटलं सर नाही नाही ठीक आहे म्हणे. म्हटलं बघा ना सर एकदा ॲप माझे. नाही बोलले तू खरंच केले असतील. मी शेअरिंग करायला लागलो, त्यांनी नाही तुझा टाइम अप होतोय, झाला ऑलमोस्ट. नाही म्हटलं सर एकदा डार्टचं तर विचारा, फ्लटरचं तुम्ही सगळं नॉलेज टेस्ट करून घेतलं. पहिला कॅन्डिडेट असा असेल की विचारा म्हणतोय. युजली असं होतं की इंटरव्ह्यूत कधी थांबेल. भीतीच वाटत नव्हती काही. विचारत गेले सांगत गेलो. मग त्यांनी ठीक आहे चल तू बोलतोय म्हणून तुला डार्टबद्दल थोडंफार विचारतो. मग त्यांनी डार्टच्या पॉलिमॉर्फिझमकडे, इनहेरिटन्स पॉलिमॉर्फिझम, त्याच्यात एक्सटेंड, इम्प्लिमेंट, मिक्सिन. त्यांनी मिक्सिन विचारलं आणि मी स्वतःहून सांगितलं का आपण यूज करतो त्याच्यामध्ये. त्यांना ते पण आवडलं. ओ नाईस म्हणे. मग म्हटलं असिंक अवेट मल्टी थ्रेडिंगचं त्याच्याकडे, त्या सिनेरिओकडे येऊन गेलो. अच्छा असं आहे का म्हणे, तू कधी यूज केलं आहे का म्हणे हे. म्हटलं मग सर केलं की स्प्लॅश स्क्रीनमध्ये ज्यावेळेस आपण ॲप हे करतो त्यावेळेस इनिशियली स्क्रीन थांबायला पाहिजे 3 सेकंद. सो आपण त्याने असिंग अवेट करतो, त्याचा टायमर लावतो आपण तेवढ्या 3 सेकंद. त्यानंतर पुढच्या डॅशबोर्डला काय असेल ते नेव्हिगेट होतं म्हटलं आपल्या ॲपच्या अकॉर्डिंग. म्हटलं त्यांना ते पण आवडलं आणि खरंच ट्रस्ट झाला की याने खरंच रिअल टाईम ॲप्लिकेशन प्रॉपर इम्प्लिमेंट केलं आहे. फक्त बोलले की फ्लटरचं क्लीन आर्किटेक्चर माहिती आहे का. नाही म्हटलं सर मी शिकतोय म्हटलं, ते मला वेळ द्या म्हटलं त्याचा. आता नाही बोललो की 1 दिवस द्या. मग ते झालं. ठीक आहे बोलले. सर म्हटलं अजून विचारा, प्रोजेक्ट बघितलं असते. नाही एक काम कर सिद्धेश म्हणे, तुझा टाइम ऑलरेडी अप झाला आहे, एक्स्ट्रा आपण 5-7 मिनिटं त्याच्यावर वेस्ट केले आहेत. बट तुला सांगायला आवडेल म्हणे, तू माझ्या साईडने ऑलरेडी सिलेक्टेड आहेस, नेक्स्ट कॉल HR चा असेल म्हणे. 7:30ला इंटरव्ह्यू स्टार्ट झाला होता, 8-10च्या अकॉर्डिंग काहीतरी संपला असेल. 40 मिनिटं म्हणजे. नंतर मग रात्री जेवायला गेलो. मग मी निम्म जेवण करतात 30 मिनिटात HR चा डायरेक्ट कॉल आला जेवता. त्याच दिवशी लगेच 30 मिनिटामध्ये. हॅलो सिद्धेश म्हणे, मी बृहत इन्फोटेकमधून बोलते. त्या मॅमचा कॉल आला होता. बोलले कॉंग्रॅट्स, तुझं ऑलरेडी सांगितलं मला की कसा इंटरव्ह्यू झाला, तू ऑलरेडी सिलेक्टेड आहेस, तुला इमिजिएट मीटिंग जॉईन करायची आहे. म्हटलं मॅम आत्ताच मीटिंग झाली, मी जेवायला आलो. म्हटलं आता तो थोडा वेळ द्या म्हटलं मला, 20-30 मिनिटं. पण ते कॉल ठेवला, जेवणात जात नव्हतं. म्हटलं मग काय करावं, पहिली कंपनी भेटली. हां तेच तसंच सोडलं. डायरेक्ट लॅपटॉप ओपन केला, रूमवरती येऊन परत मॅमला म्हटलं हां मॅम वगैरे सगळं झालं. बोलले ठीक आहे, तुला नवीन गोष्टींचा आपण इंटरेस्ट आहे वगैरे. मग त्यांनी मला API बाइंडिंग त्यांनी विचारलं की तुला हे API बाइंडिंग माहिती आहे का. राऊंडमध्ये API बाइंडिंग हां म्हटलं माहिती आहे. मग API फक्त त्यांनी एवढंच विचारलं. मग मी डायरेक्ट सांगितलं मॅम URI त्यांच्याकडून येते, ती URI असते, आपण URL मध्ये कन्वर्ट करतो, त्याला पार्सिंग करतो, त्यानंतर मग ती स्टोअर करतो आणि आपल्याला जिथे याच्यामध्ये असेल त्याच्यात दाखवतो म्हटलं आपण. मग ते बोलले की तुला, मग त्यांनी विचारलं की तुला प्रॉब्लेम कोणता फेस झाला ज्यावेळेस आम्ही तुला ॲप्लिकेशन बनवायला दिलं होतं ते लाईक. मग मॅम म्हटलं प्रॉब्लेम असा झाला होता की तुमचा डेटा होता नेस्टेड, जो API कडून येणारा डेटा होता तो मला ॲक्सेसच प्रॉब्लेम येत होता म्हटलं मॅम. कारण मी इझिली फक्त इनिशियली जो बेसिक डेटा असेल, इंडेक्स वाईज असेल, लिस्ट असेल तर त्याच्या अकॉर्डिंग केला होता. मग मी ते मॅप वापरलं होतं. हां मग मी ते सर्च केलं मॅम, म्हटलं इम्प्लिमेंट केलं आणि मग तुम्हाला ते. अच्छा स्वतःहून केलं का तू हे. हां म्हटलं मॅम मी शोधलं, मला प्रॉब्लेम आला. अच्छा मी तुला प्रॉब्लेम झाले तू स्वतः फाइंड आउट करू शकतो. हां मॅम म्हटलं मजा येते उलट आणि नवीन गोष्टी. आणि त्यांना ऑलरेडी सांगून ठेवलं त्यांनी, याला नवीन गोष्टी शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, हा डॉक वगैरे रीड करतो. त्यांना ती गोष्ट आवडली. बस मग त्यांनी एवढेच क्वेश्चन विचारले आणि बोलले की तुला मग कॉलेजचं तुझं लाईफ वर्क कसं असतं ते तुला जमेल का आमच्याकडे यायला वगैरे. हां ठीक आहे मॅम म्हटलं. मग त्यांना मी म्हटलं मॅम मी फर्स्ट इयरला पण रेग्युलर कॉलेज केलंच नव्हतं म्हटलं मॅम. मग त्यांना पॉईंटर ऑलरेडी सांगून ठेवलं होतं की असं याचं हे होता. मग बोलले हां मॅम म्हटलं काही नाही, शेवट लास्टली
15 दिवसामध्ये केलं होतं. म्हटलं मॅम होऊन जातं म्हटलं ते, लाईक काय एवढं वाटलं नाही मला म्हटलं ते. मग ते बोलले की कंपनीमध्ये तुला जमेल लाईक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. इनिशियली तर मी तेव्हा हो बोलून दिलं होतं, पण त्यांचा टायमिंग बघितला फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. मग त्यांनी मला कंपनीचे जरा रूल्स अँड रेग्युलेशन सांगितले. बोलले तू सेकंड इयरला आहे, तुला गोष्टी माहिती नाही आहेत, एकदा माहीत करून घे. प्रोजेक्ट आहे 85% प्रोजेक्ट कंप्लीट झालेला होता. त्याच्यामुळे ते बोलले की तुला ॲक्सेस देता येणार नाही कुणाला. पेपर्स वगैरे त्यांनी साईन करून घेतले आणि सांगितलं की लाईक 7:30ला इंटरव्ह्यू, 8:10ला, त्यानंतर 8:40ला HR चा कॉल. दुसऱ्या दिवशी पण मी एक वाक्य बोलतो, म्हणजे तुम्हाला पण अनुभव असेल आता की फ्रॉम स्क्रॅच प्रोजेक्ट करणे सोपं असतं, बट ऑलरेडी बिल्ड झालेला प्रोजेक्ट 85% प्रोजेक्ट बिल्ड झाला आहे, खूप अवघड टास्क असतं. कारण प्रत्येकाची कोडिंगची स्टाईल, त्यांचे प्रोटोकॉल्स, कन्सेप्ट वापरण्याची पद्धत अतिशय वेगळी असते आणि ते टीडीएस जॉब आहे बाबा. कारण त्याचं फॉर्मॅट आपल्याला समजून घेता घेता नाकी नऊ येतात त्या लोकांचा. सो तुझ्या सिनारिओमध्ये तर तू सेकंड इयरला त्यात 85% प्रोजेक्ट कम्प्लीट झाला आणि त्याच्यावरती एक डेव्हलपरनी नाही रे, 5-6 डेव्हलपरनी काम केलेलं असणार ऑलरेडी. आणि सर विचार करायला पण वेळ दिला नाही. त्यांनी सांगितलं की रात्री इंटरव्ह्यू झाला आणि बोलले उद्या सकाळी 10 वाजता जॉईनिंग डायरेक्ट सुरू. म्हटलं मग विचार थोडा तर ड्युरेशन तरी करू द्या की कंपनी लागले फील तरी घेऊ द्या. 10 तासामध्ये लगेच काम करायचं होतं त्याच्यामध्ये मॅम म्हटलं. आणि तेव्हा होता सॅटर्डे होता. मॅम म्हटलं सॅटर्डे नंतर संडेला सुट्टी होती. मॅम एकच दिवस द्या म्हटलं मला विचार करायला. मॅम म्हटलं मी लगेच नाही करू शकत असं डायरेक्ट, मंडेपासून मी बघतो म्हटलं मॅम. मग तुमच्याशी जरा डिस्कशन केलं, म्हटलं सर असं असं. हां, मग त्यांना मॅम म्हटलं की माझ्यासाठी अवघड येते फ्रॉम मंडे टू सॅटर्डे, मी कॉलेज पण करतोय. मग त्यांनी ऑलरेडी नॉलेज माहिती होतं, त्यांना गरज होती त्यांना डायरेक्ट माझी. ते बोलले की तू सांग तुला किती दिवस पाहिजे. क्या बात आहे. मग मी त्यांना मेसेज केला की मॅम मंडे टू फ्रायडे आय विल बी ओके फॉर दॅट. ते बोलले की तुम्हाला आम्ही सांगतो मग त्याचं काय असेल ते. त्यांनी संडेला रात्री मला मेसेज केला, आम्हाला तुझा टाइम ठीक आहे ओके आणि तू मंडेला लगेच जॉईनिंग कर. सगळं तुझ्या मनानेच झालं रे, म्हणजे इंटरव्ह्यू पासून सगळं गुड. मग त्यांनी मंडेला नंतर मग जॉईनिंग झाली. त्यांनी ते डोक्यात ठेवलं होतं की ब्लॉक स्टेट मॅनेजमेंट ते यूज करत होते प्रोजेक्टमध्ये. 85% कम्प्लीट होतं. एक दिवस एक दिवस द्यायचा मंडेला ब्लॉक स्टेट मॅनेजमेंट कसं तरी केलं ते, इकडून तिकडून युट्यूबवरून काय असेल सोर्स. आणि बोलले की ट्यूजडेला झालं आणि बोलले की सिद्धेश हॅव यू डन ब्लॉक स्टेट मॅनेजमेंट. आता ऑप्शन तर नाही म्हटलं, येस बोलून दिलं. आणि लगेच स्क्रीन शेअरिंग केली त्यांनी, केटी द्यायची तुला आता बोलले. ते नॉलेज ट्रान्सफर ऑलमोस्ट 1.5 तास चाललं ते. इतक्या पटापट बोललं त्या मॅम की इथून हा फ्लो आहे, इथून हा फ्लो आहे. आणि 2 ॲप्लिकेशनसाठी, एक युजरसाठी आणि एक क्लायंट जे ॲडमिन असेल त्याच्यासाठी वेगळं. दोघं ॲप्लिकेशन फार मोठे होते. त्यांनी पटापट इथून इथं कॉल जातो, इथून इथं कॉल. कोडचा काही संबंध नाही, फिगमाने एक्सप्लेन केला मला. फ्लो प्रोजेक्ट फ्लो. हां, त्यांनी तसं ठीक आहे मॅम, ओके. कळतच नव्हतं कोणता क्लायंट, कोणता ड्रायव्हर साईड, कोणता कलेक्शन एजंट, त्यांचे मॉड्यूल असेल ते इनिशियली. ठीक आहे मॅम म्हटलं, ओके मॅम समजलं. म्हटलं मॅम मी आता ठीक आहे. मग बोलले 4-5 वाजेपासून तू लगेच स्टार्ट कर म्हणे. 3ला काहीतरी केटी द्यायला सुरुवात केली आणि 4:30ला संपली ती लगेच. दुसऱ्याच दिवशी केटी दिली. तुम्हाला मेसेज पण केला होता. म्हटलं सर अवघड आहे आता जरा. आता खरं टास्क चालू झालंय. हां, आता खरं त्याच्यात. मग बोलले की मग प्रॉब्लेम्स तर फार यायला लागले सर. आता ऑलमोस्ट 1 महिना कम्प्लीट होतोय मला. बट इनिशियली 10 दिवस असं वाटत होतं सोडून द्यावंच ऑलमोस्ट. आता तरी म्हणजे दुपारी वाटायचं आता कन्फर्म सोडायचंय, पण परत ते 4-5 वाजता वाटायचं नाही ठीक आहे थांबा. असे कंटिन्युअस ते स्ट्रगलचे डेज चालले सर. बट इनिशियली ज्यावेळेस प्रोजेक्टचं अंडरस्टँडिंग झालं एकदा 85% जरी कम्प्लीट असेल, आता त्यांनी टास्क दिलं की 1 तासामध्ये ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं असतं ते. म्हणजे कम्प्लीट होतं, टास्क देतात. हे सगळ्यांनी महत्त्वाचं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. कंपनीचे सुरुवातीला जॉईन केलेले दिवस चांगले नसतात. म्हणजे ते नवीन नवरी कशी सासरी गेल्यानंतर तिला टेन्शन असतं, अगदी हा तोच प्रकार आहे सेम. म्हणजे तुम्हाला एकतर मॅच कराव्या लागतात गोष्टी, कोड समजून घेणे, काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या समजून शिकून त्या वेळेत कंप्लीट करून देणे हे खूप चॅलेंजिंग असतं. पण पेशन्स ठेवायचे, कारण कसं आहे हे दिवसही जातील असेच पुढे आणि मग आपण चांगला डेव्हलपर बनवू ही खात्री ठेवा. ते पेशन्स पाहिजे. ह्याने मला मेसेज केला की सर टेन्शन वाटतंय की माझ्याकडनं होईल की नाही. मी त्याला बोललो आता मागे नको वळून बघू, ठीक आहे ना, फार तर काय होईल, काढून टाकतील ना नंतर. बट हा विचार कर की तुझ्या एंडने नको हारू, कंटिन्यू करायच्यात गोष्टी. सो आता तुम्ही त्याची जर्नी ऐकतच आहात, सो कंटिन्यू करूया. सो कंटिन्यू मी त्या प्रोजेक्टमध्ये लाईक स्ट्रगल करतच गेलो. एक इश्यू आला की, आणि माझं एक होतं मी विचारायचोच नाही कोणाला, प्रॉब्लेम आला की सॉल्व्ह करायचा. एक इश्यू आला आला होता 2 वाजता, कंटिन्यू त्याच्यावरती मी सॉल्व्ह करायला लावले 6 वाजेपर्यंत. त्यांनी विचारलं कुठपर्यंत आलं, सर म्हटलं इथे. ते बोलले कधीपासून अडकलाय तू, म्हटलं 2 वाजेपासून सर.
मग त्यांनी डायरेक्ट मीटिंग घेतली माझी इमिजिएट, बोलले लक्षात ठेवायच्या पुढे असं अडकायचं नाही, तुला टाइम लिमिट लावून घे, तू 30 मिनिट्सच्या वरती जायला लागलं की मला एकदा पिन कर मेसेज, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. हे गोष्टी असतात, सिनियर्स आपल्याला अशाच पद्धतीने हेल्प करतात, कंपनीमध्ये हाच फ्लो फॉलो केला जातो. हां, तरी त्यांनी मला एक मॉड्यूल दिलं, इनिशियलच्या 15 days मध्ये एक मॉड्यूल कम्प्लीट करायला मला वेळ लागला, डायरेक्ट समजतच नव्हतं काय अंडरस्टँडिंग, आणि सगळं त्यांचं कस्टमाइज. आणि चिडायचो पण का माहिती आहे का सर, लाईक मी माझा कोड एकदम प्रॉपर UI वगैरे करून ठेवायचो, एकदम डिट्टो त्यांच्या अकॉर्डिंग, कारण फ्लटरचं नॉलेज आपण इथं प्रोजेक्ट केले होते ऑलरेडी. नंतर सांगायचे की ते मी हे कस्टमाइज बनवून ठेवले, तू याचा कस्टमाइज बटन यूज करायला पाहिजे होतं, ॲप बार कस्टमाइज यूज करायला पाहिजे होता. म्हटलं का सर, आणि मग ते बोलले की जर आपण एका ठिकाणी चेंज केला पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये चेंज झाला पाहिजे. मग ह्या गोष्टींचं अंडरस्टँडिंग हळूहळू होत गेलं. म्हटलं ओके ओके सर. मग कस्टमाइज परत करणं, आणि हे कंटिन्यू चाललं माझ्यासोबत 10 दिवस. मी करायचो ते चेंज करायला लावायचे, आधीच सांगायचं होतं ना मग की त्याच्यामुळे चिडायचं सर इनिशियली. बट ठीक आहे म्हटलं सर, ओके ओके येस येस, ती जर्नी सुरू होती माझी. बट आता ह्या वीकचा एक्सपिरियन्स फक्त की त्यांना ह्या वीकचा परफॉर्मन्स इतका आवडला, त्यांनी मला त्यांच्या इंटरनल गोष्टी शेअर करायला लागल्या आता की क्लायंटचा प्रोजेक्ट आहे सिद्धेश, ह्या दिवसात आपल्याला कंप्लीट करून द्यायचा आहे, ही डेडलाईन आहे. मला सॅटर्डेला सुट्टी होती, त्यांना मी बोललो सर म्हटलं जरी सुट्टी आहे मला, तुमचं टास्क असेल मला तुम्ही एकदा मेसेज पिन करून द्या, सॅटर्डेला पण मी वर्क करून तुम्हाला टास्क. आणि आज पण सॅटर्डेला मी आत्ता 11:30 लॉग आउट करून मग आलोय. आज सुट्टी होती मला, पण तरी म्हटलं आज शेवटचा दिवस प्रोजेक्टला डिप्लॉय होणार आहे सर, तो प्ले स्टोअरला सगळं पूर्ण डिबगिंग वगैरे पूर्ण क्लिअर झालं. आणि ते इश्यू डेडिकेशन, अरे सेकंड इयर आणि सर त्यांना पास आउट होईपर्यंत 2.5 वर्ष एक्सपिरियन्स ऑलरेडी असेल, गडगंज पॅकेज, ते तर काही बोलायलाच नको त्याबद्दल. पण ही जर्नी बघा ना, त्याला एक्साइटमेंट आहे की नवीन काय होतंय अजून सर. म्हणजे त्यांना पण आहे की हा आपल्याला कोऑपरेट करायला लागला इंटरने तरी, लाईक मला त्याचा फायदा पण नाही सर, स्टायपेंड तर इतका कमी इनिशियली, बट खरंच मजा येते आता, एन्जॉय करतोय त्या जर्नीला मी. म्हणून त्यांना सांगितलं की तुमचं टास्क असेल मला तुम्ही एकदा मेसेज पिन करा. त्यांनी रात्री मला 10:30 मेसेज केला की सिद्धेश तुला एक टास्क करायचं आहे, असं असं आहे. म्हटलं सर उद्या सकाळी गेलं चालेल का, जरा झोपायचं म्हटलं आता. ठीक आहे बोलले. आणि त्यांना एकदा बोललो ना सर मी की हां सर उद्या सकाळी तुमच्या लॉग इनपर्यंत हे टास्क झालेलं असेल, फक्त एकदा बोललो ना झालेलंच असतं डायरेक्टली. त्यांना सांगितलं की ओके, ते बी लाईक की आता झालेलं आहे याचं ऑलरेडी. मग ते मेसेज करतात डन सिद्धेश, पुश युअर कोड, आम्ही मर्ज करतो त्याच्यामध्ये. सो त्यांना आज पण ती गोष्ट आवडली. आणि आत्ताचा ह्या वीकचा परफॉर्मन्स तर जरा चांगला होता, त्यांना हा आवडला आता. आणि सर सगळ्यात मेन गोष्ट, आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो की माझा हा परफॉर्मन्स बघून सीईओशी माझी मीटिंग शेड्यूल झाली. अरे वा. त्यांनी नंतर माझा रिझ्यूमे बघितला होता, मेडिकल हेल्थकेअर, तो बोलले 2 प्रोजेक्ट त्याच्यामध्ये. मग ते बोलले की तुला इंटरेस्ट आहे का सिद्धेश, हा म्हटलं सर आहे तर त्याच्यामध्ये लाईक. मग त्यांनी मला तुमच्याशी मला बोलायचं होतं ही गोष्ट, पण वेळच नाही मिळाला. मग ते बोलले की सिद्धेश आता हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे, याच्या पुढचा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर मल्टिपल डेव्हलपर्स काम करत आहेत, तुला त्या प्रोजेक्टला मी आता शिफ्ट करतोय. प्रोजेक्ट फार मोठा आहे बोलले, तुला अंडरस्टँडिंग करावं लागेल. माझ्यासाठी हा मोठा होता, पण ते बोलले हा फार छोटा आहे आता ऑलरेडी, तो इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे, मल्टिपल डेव्हलपर्स त्याच्यावर काम करतायत. सो मला आय थिंक ह्या मंडे पासून शिफ्ट करतील. माझी नवीन स्ट्रगलची जर्नी आता परत सुरू होणार आहे, कारण मी स्टेबल झालो होतो. छान मजा येते, हां अंडरस्टँडिंगच्या मजा येतं लाईक. मग ठीक आहे सर म्हटलं, मला काही इश्यू नाही म्हटलं. ओके ओके, तेव्हा पण ओके ओके सुरू होतं. प्रत्येक त्यांनी विचारलं का ओके डन सर. मग त्याच्या अकॉर्डिंग आता मंडेला मे बी शिफ्ट करतील, कारण हा प्रोजेक्ट झाला, प्रोजेक्ट टीम पण चेंज होईल, सगळेच लोक चेंज होतील. पण हे फ्लटर डेव्हलपर माझ्यासाठी बेस्ट होते, लाईक त्यांनी बरंच नॉलेज दिलं, एक्सपोनेन्शियल ग्रोथ होती सर डायरेक्ट. बरोबर. तेच ऍक्च्युअल प्रोजेक्टवर काम करणे, म्हणजे आपल्या डोक्यात एखादी कन्सेप्ट असणे, आयडिया असणे, त्याच्यावर आपण काम करणे, म्हणजे शिकून काहीतरी बनवणे, आणि ऍक्च्युअल प्रोजेक्टवर काम करणे, ही फार दोन्ही डिफरंट जर्नी आहेत. ऍक्च्युअल तू कसं आहे, तू कन्सेप्ट शिकला, तुला एक प्रोजेक्ट बनवणे, पण जेव्हा तो ॲक्च्युअल प्रोजेक्टवर काम करतो तेव्हा चॅलेंजेस वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, आणि त्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडतात. हां, आणि सर हा जो याच्यामध्ये कोट2वेब सुपर एक्स आपल्यासाठी एक बेस्ट प्लॅटफॉर्म. मी त्याच पॉईंटवर येणार होतो की म्हणजे आता तू बघ ना, आता तुझं म्हणजे आम्हाला असं इंटरेस्ट येतो की अजून काय तुझं चाललंय कंपनीमध्ये ते ऐकायला, पण टाइम कन्स्ट्रेंट आहे. सो मला हा प्रश्न विचारायचा होता तुला की आता तू कोट2वेबमध्ये फर्स्ट इयरला आला होतास बरोबर, तू आय गेस कुठल्या बॅचला पहिल्यांदा आला होता? जावाच्या बॅचला पहिल्यांदा. मग तू फ्लटरच्या बॅचला तू जॉईन केलं. तर मला हा प्रश्न आहे की आता तू फ्लटरच्या बॅचला आला, तू सुपर एक्स मध्ये पार्टिसिपेट केलं बरोबर, तुम्ही ग्रुपमध्ये प्रोजेक्ट केला, हे सगळं आम्ही तुझ्या जर्नीमध्ये ऐकले बरं का, की ह्या गोष्टींचा तुला किती उपयोगी पडलं, म्हणजे सुपर एक्स किती उपयोगी झाला. तरी देखील आम्हाला तो पॉईंट विचारावा असं वाटतं की सुपर एक्स खरंच तुझ्यासाठी टर्निंग पॉईंट कसं काय ठरलं, किंवा कोट2वेबची जर्नी टर्निंग पॉईंट कसं ठरलं? ओके सर, कोट2वेबची जर्नी टर्निंग पॉईंट म्हणजे लाईफच बदलला डायरेक्टली. एक गोष्ट सांगता येईल मला, कारण जेईचा जो स्कोर होता इतका कमी होता की लास्ट इयरला कंपनी लागेल का नाही याची पण अपेक्षा, गॅरंटीच नव्हती. म्हणजे संपलंय आता ऑलमोस्ट, हीच गोष्ट डोक्यात आलेली होती डायरेक्टली.
आणि तिथून संपलेल्यापासून एका वर्षाची जर्नी. जॅन 2024ला मी क्लास लावला, 2025ला कंपनीमध्ये प्लेस झालो. ही अनबिलिव्हेबल जर्नी होती सर. घरचे पण लिटरली हँग झाले होते की कसं काय झालं एवढा चेंज. कारण ज्यावेळेस सिलेक्शन झालं आणि मी कोणालाच काही बोललो नव्हतो, त्यांना बोललो उद्या जॉईनिंग आहे डायरेक्ट. ते बोलले व्हॉट, खरंच कसं काय, म्हणजे कसं काय वेगळे कंटिन्युअस क्वेश्चन. थांबा म्हटलं 1 मिनिट, म्हटलं सांगतो तुम्हाला पूर्ण स्टोरी. त्यांना पूर्ण एक्सप्लेन केली होती मी ती, लाईक असं असं. तरी विश्वास नव्हता होत. शेवटी त्यांना ऑफर लेटर सेंड केला व्हॉट्सअपला, तेव्हा त्यांना ट्रस्ट झाला. खरंच झाला प्लेस का तू, हा म्हटलं बाप्पा. मग ते झालं. मग कोर्टवेबचा आता जर सुपर एक्सचा जो प्रोजेक्ट होता सर, हा जो प्रोजेक्ट आहे ना, हा डायरेक्ट गॅपच बंद करून टाकतो. जो फ्रेशर आणि एक्सपिरियन्स डेव्हलपर आहे ना, याच्यामधला जो बिटवीनचा गॅप आहे ना, जो आपण कंपनीत गेल्यानंतर तो हे करतो, शिकतो, तो डायरेक्ट बंद होतो डायरेक्ट सर. कारण जे प्रोजेक्टवरती ते काम करतात सेम आपणच करतो, फक्त त्यांचा क्लायंटचा असतो, आपला असतो जो कस्टमाइज, आपली आयडिया असते उलट. सो हा जो गॅप आहे हा डायरेक्ट कम्प्लीट, म्हणजे मी नवीन कंपनीत गेलो असतो इनिशियली, मला प्रॉब्लेम प्रोजेक्ट कसा असतो इथपासून सुरुवात झाली असती. ऑलरेडी मला फोल्डर्स, मॉड्यूल्स वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. सो त्यांची अंडरस्टँडिंग होती ऑलरेडी. त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग प्रॉपर असल्यामुळे फक्त अच्छा असं असं करायचं आहे, थोड्याफार गोष्टी फक्त नवीन ज्या अंडरस्टँडिंग, आणि त्यासाठी कोर्टवेबने आपल्याला कॅपेबल ऑलरेडी बनवून दिलं आहे की त्या गोष्टींचं अंडरस्टँडिंग करायचं आपण, लाईक. आणि त्याच्या अकॉर्डिंग मी चेंज करत गेलो. ओके डन. आणि त्याच्यामुळे हा जो टर्निंग पॉईंटचा जो विषय होता ना सर, कारण प्रोजेक्ट भीती नावाची गोष्ट आता तर काही वाटतच नाही सर. कुणी पण काही पण विचारा. आणि आधी एरर्स आल्यावर भीती वाटायची, आता मजा येते सॉल्व्ह करायला, सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याच्याने. अच्छा आपण ही एरर काल पण एक आली होती, ज्याला 2 कामं नव्हते, माझं झालेलं होतं, खेळत बसू म्हटलं एररशी. नंतर मग ती झाली ऑलमोस्ट 2 तासांनी. पण ती एरर सॉल्व्ह करण्यासाठी जी गोष्टींची मी सर्च केलं ना, ते नेक्स्ट लेवल. जर्नी फार छान असते, म्हणजे एरर शोधण्यापर्यंतचं. एरर डायरेक्ट मिळतच नाही, म्हणजे आन्सर मिळतच नाही. कधी डायरेक्ट मिळतं, त्याची आपल्याला किंमत राहत नाही. पण तो जो स्ट्रगल आपण घेतो ना तिथपर्यंतचा, की एरर सॉल्व्ह करायला, ती मजा छान असते, की शेवटी अरे सॉल्व्ह झालं असं. गुड. मित्रांनो, तुम्ही म्हणजे ह्याचं पॉडकास्ट एक अतिशय कमाल आहे. म्हणजे मी फार एन्जॉय करतोय. म्हणजे आता मी एवढे पॉडकास्ट घेतलेत, त्यामध्ये मला असं वाटतं, कारण ना त्याचं एज बघा, म्हणजे तो 2nd इयरचा स्टुडंट, 19 वर्ष वय, आणि त्याच्यात एवढ्या लवकर कंपनी लागणे आणि ह्या सगळ्या गोष्टी अनबिलिव्हेबल आहे. याच्यामध्ये 100% त्याचीच मेहनत आहे. सो अजून एक आनंदाची गोष्ट सर, म्हणजे फॅमिलीला ट्रस्ट होतच नाही, हा इतक्या लेवलला गेला कसं काय डायरेक्टली. कारण कंपनी लागली 20 तारखेला जॉईनिंग, SPPचा रिझल्ट लागला त्याच्यानंतर 10 दिवसांनी 9.5चा पॉइंटर आला. मी सांगितलं होतं या वर्षी माझ्याकडून एक्सपेक्टेशन सोडून द्या, जेवढा येईल तेवढा ऍक्सेप्ट करू म्हटलं आपण. कारण एका रात्रीतच केला होता तो, खरं सांगतो. पण कसं काय, म्हणजे लाईक मला ते कॉन्सेप्ट, आणि यावेळेस जे आपण क्लासमध्ये शिकलो होतो, मी स्टडी SPPच्या अकॉर्डिंग केलाच नव्हता. जे क्लासमध्ये कोड होते हॅशमॅप हॅशकी, त्याच्या अकॉर्डिंगच लिहिलं पूर्ण डायरेक्ट. त्याच्याने मला आय थिंक चांगले मार्क्स त्याच्यामुळेच मिळाले. आणि हा 9.5चा पॉइंटर अनबिलिव्हेबल होता फॅमिलीसाठी. खरंच आहे. खूपच छान. म्हणजे ऐकायला तर खूप आवडतंय की सगळं सांगतो असं होतंय, बट टाइम लिमिट असल्यामुळे. बट आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया याच्याकडनं, आणि मग आपण थांबूया या पॉडकास्टमध्ये. सिद्धेश, म्हणजे मला हे विचारायचं की आता बरेचसे स्टुडंट जे आहेत, जे फ्लटर शिकतीलही, किंवा ज्यांना थोडंफार ॲप डेव्हलपमेंट येतं आहे, तुझं काय पर्स्पेक्टिव्ह आहे? म्हणजे एखादी कंपनी तुम्हाला क्रॅक करायची ऑफ कॅम्पस, तर त्यांनी कुठल्या पॉईंटवर फोकस केला पाहिजे? म्हणजे त्यासाठी कोडिंग किती महत्त्वाचं आहे, फ्रेमवर्कचं नॉलेज असणं किती महत्त्वाचं आहे, हे सगळे पॉईंट तू म्हणजे तुला जो अनुभव आला आहे त्याच्यावरून सांग. तसं ह्याचा रेझ्युमेचा आम्ही प्रिंट तुम्हाला इथे शेजारी दाखवूच, की ह्याचा रेझ्युमे याने कसा बनवला होता, रेझ्युमेमध्ये काय काय प्रोजेक्ट्स होते, हे सगळं आम्ही तुमच्याबरोबर शेअर नक्की करू. सो तू सांगू शकतो. सो बेसिकली आपण जो म्हणतो ना की लाईक फार कॉम्पिटिशन आहे, क्राऊड आहे वगैरे, मी बिलकुल मानत नाही त्या गोष्टीला सर, बिलकुल मानत नाही. तुमच्याकडे नॉलेज असेल ना, क्राऊड कुणीच काहीच करू शकत नाही सर. फक्त कोणती पण गोष्ट शिकताना इंटरनल ही जी गोष्ट आहे ना, ही प्रत्येकाने नोटीस केली पाहिजे. डीपमध्ये कोणती पण गोष्ट शिकत गेला पाहिजे. सो तुम्ही शिकताना बेसिकली स्टार्टिंग केली की ती गोष्ट फक्त आहे तसं नाही, ती का आहे, कुठून आली ती, ह्या गोष्टींचं ज्यावेळेस आपण प्रॉपर अंडरस्टँडिंग करतो ना, पडला पाहिजे की का, त्याच्यामुळे ती इम्प्लिमेंट करायला पुढे आपल्याला सोपं जातं आणि ती सवय लागत जाते प्रॉपर तशी त्याच्या अकॉर्डिंग असेल ती. त्याच्यानंतर रेझ्युमे बिल्डिंग, रेझ्युमेमध्ये प्रोजेक्ट असणं, मेन्शन असणं गरजेचं आहे. त्यात वाटलं तर तुम्ही लिंक द्या, तुम्ही कॉन्सेप्ट कोणत्या यूज केल्या आहेत ते त्यात मेन्शन करा, सो दॅट इंटरव्ह्यूवर तुम्हाला त्याच कॉन्सेप्टच्या अकॉर्डिंग क्वेश्चन विचारेल. आणि ज्याला रिअल टाइम तो ॲप्लिकेशनमध्ये यूज करतोय तुम्हाला माहिती आहे, सो तुमचं त्यांच्याशी इनडायरेक्टली ऑलरेडी कन्व्हर्सेशन झालेलं असतं. सो ते बेस्ट असेल त्याच्या अकॉर्डिंग. सो रेझ्युमे स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि अप्लाय करताना लिंक्डइनचं प्रोफाईल वगैरे स्ट्रॉंग ठेवा. त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला
रेफरन्सेस. लिंक्डइनला तू तुझे केलेले प्रोजेक्ट पोस्ट करत होतास का? हो, कंटिन्युअस प्रोजेक्ट असतील, बेसिक ॲप असतील, सुरुवातच मी बेसिक पासून जी गोष्ट केली लिंक्डइनला पोस्ट करायची, इंडियन फ्लॅग पासून तर ॲडव्हान्स ॲप पर्यंत. म्हणजे ते कसं प्रोफाईल मेंटेन राहतं आपलं, की असं डायरेक्ट प्रोजेक्ट टाकलंय असं नाही दिसत, एक सिक्वेन्स दिसतो त्याला. गुड. मित्रांनो, अतिशय धमाकेदार पॉडकास्ट होतं, म्हणजे मी तर फार एन्जॉय केलं. होप सो सिद्धेशच्या या पॉडकास्टमधनं तुमच्या नॉलेजमध्येही काही व्हॅल्यू ॲड झाले असेल, किंवा आपण असं बोलूया की तुमचा पर्स्पेक्टिव्ह मे बी चेंज झाला असेल, की सेकंड इयरचा एखादा व्यक्ती जर क्रॅक करू शकतो ऑफ कॅम्पस कंपनी, तर आपण का नाही? सेम, पण त्याचं डेडिकेशन, त्याच्या गोष्टी, त्याची आवड बघा, त्याचं पॅशन असल्यामुळे तो ही गोष्ट क्रॅक करू शकला. आता तो कॉलेज आणि कंपनी ह्या दोन्ही गोष्टी हँडल करतोय. आता हे वर्क लाईफ बॅलन्सचा सिनारिओ वेगळा होता, इथे कॉलेज आणि कंपनीचाच बॅलन्स वेगळा आहे. ठीक आहे, तरी त्याचा पॉइंटर एवढा छान आहे. अतिशय म्हणजे खूप कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. सो तुला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन सिद्धेश, आणि थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल आम्हाला. थँक्यू सर.